त्यांच्यातच झोपलंय तिकीट वाटायच्या आधीच आपलं साधलं ना मग आपला गरीब माणूस द्यायचा पण एक सांगतो हा एकच द्या हा एकच द्या आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहेत एका गाडीत 8 फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे दोनच नाहीत फक्त उमेदवार नाही तर सगळ्या गाडीतले उमेदवार आहेत कारण माझ्याकडे एक जण आलता तो म्हणला एवढे बार माझ्यावर ध्यान ठेवा मी पक्का निवडून येणार आहे म्हणलं आमचं 29 तारखेला ठरणार आहे भाऊ नंतर सांगू ठीक आहे म्हणला ते गेलं नुसतं गाडीत बसलं 2-4 जण माघारी आले ते म्हणले मग अभि यापर्यंत ध्यान ठेवा बरं का मी येऊ शकतो त्याच्याच गाडीतले तेव्हा म्हणला त्याच्या गाडीत उगा आलतो मी बसून याचा अर्थ काय त्याच्या मागं नाही मी हा म्हणजे बघा नमुने मराठीचे एक द्या एक तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पॉवरची बनवायची असली तर उमेदवार एक द्याने एका ताकदीनं निवडून आणा आणि जर समाजाने एक दिला आणि 2-4-5-6 जण जर इच्छुक असले इच्छुक असावं नसावं या मताचा मी नाही इच्छुक 100% असलं पाहिजे पण समाजाने जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहिला याचा अर्थ असा होतो तो जातीसाठी लढत नाही तो स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला कारण माया भोवती 150 उमेदवार कोणी म्हणतं एवढे बार मी लय फिरलो माया संग ध्यान ठेवा आता तुमच्यावर सगळ्यावर ध्यान ठेवतो मग मी काय करू मला ही भूमिका नाही आवडत समजून घ्या ही गोरगरिबांची लाट आली या लाटीत मराठ्यांना वाटतं आपले लेकरं जात मोठी होणार आहे धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकरं मोठे होते दलित मुस्लिम आली 12 बलुतेदारांना वाटतंय मराठ्यांनी फक्त एक मतानं राहा काहीही होऊ शकतं फक्त विचार ठेवा एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा जर दिला तर नाही तुम्ही म्हणता झालं काय सुरू 29 ला ठरवायचं तुमच्या साक्षीने सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थितीत माझ्या विरोधात इतकी उठिले परदेशी एक झाला त्याच्या आधी एक होता एक मावशी तीच बोलत होती ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली जातीचा संसार मोठा करणारे जात मोठी करणारी लोक आता कमी राहिले ते सांगतील त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केले माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझी कारण मी हात कोणापुढे पसरत नाही जोडत सुद्धा नाही माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलं माझ्या विरोधात सुरू केलंय त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडायसाठी त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका आंदोलन करू नका मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू तुम्हाला नाही काही मिळालं तर चालेल पण गद्दारीचा शिक्का तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागू देऊ नका